झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। कुसुंब्यातील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना बाधा। दूषित पाण्यामुळे विद्यार्थ्यांना होतोय त्रास। 22 विद्यार्थी रुग्णालयात दाखल, 6 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर। धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे केशव स्मृती आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना गुरुवारपासून पोटदुखीचा त्रास सुरू झाला। आज 19 जुलै रोजी अनेक विद्यार्थ्यांमध्ये हा त्रास वाढल्याने 20 ते 22 विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। यापैकी 6 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना हिरे वैद्यकीय रुग्णालयात हलविण्यात आले। या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही, त्यामुळे दररोज टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। यातूनच दूषित पाण्यामुळे विद्यार्थ्यांचं पोट दुखणे, उलट्या व जुलाब होण्याचा त्रास सुरू झाला। मात्र आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी या विषयाचे गांभीर्य घेतले नाही। त्यांच्या दुर्लक्षामुळे आज त्यांची चांगलीच तारंबळ उडाली। विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर तर याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर देवगावकर यांनी सांगितले। कुसुंबा तालुका जिल्हा धुळे येथील केशव स्मृती आदिवासी आश्रमशाळेमध्ये मुलांना वयाचा ग्रुप आहे 6 वर्ष ते 17 वर्ष। या मुलांना मागील 1 महिन्यापासून 17 जूनपासून टँकरद्वारा पाणी पुरवठा चालू होता। तोच पाणी पुरवठा काल पण त्यांना मुलांना मिळालेला आहे। त्यामुळे काही मुलांना काल सकाळी 11:30 वाजता संडास उलट्याचा त्रास झाला, म्हणून त्यांनी त्या मुलांना मेडिकल कॉलेज धुळे येथे भरती केलेले आहे, हिरे मेडिकल कॉलेजला। आणि जेव्हा इथे भरती झालेली आहे माझ्या जिल्हा रुग्णालयातील डिस्पेन्स CS पासून ते माझे सर्व स्पेशलिस्ट, फिजिशियन, पेडियाट्रिशियन, माझ्या इथल्या सिस्टर, सर्व ब्रदर्स, ते सर्व इथं सर्व मुलावर उपचार करत आहेत। आता 16 मुलांची प्रकृती सध्या स्थिर आहे। आश्रमशाळेतील बाधा झालेली ही सर्व मुले 6 ते 17 वर्ष वयोगटातील असून आता काहींची प्रकृती सुधारते आहे, तर काही विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।